महत्त्वाचं होत आहेत हे गंभीर संबंधित यंत्रणांनी याची गांभीर्याने त्या ठिकाणी दखल घेतली पाहिजे, कारण वारंवार या गोष्टी होत आहेत. मला वाटतं नक्कीच सरकार संबंधित कंपन्या किंवा ज्या काही एजन्सीज असतील त्यांना कठोर अशा प्रकारच्या सूचना देतील, किंबहुना तशा प्रकारच्या कठोर नियंत्रणाची अत्यंत आवश्यकता आहे, कारण लोकांच्या जीवाशी संबंधित अशा प्रकारचा विषय आहे. सर, या अगोदर सुद्धा असं झालेलं आहे, तर काही सरकारकडून काही पावलं उचलली जातील का? नाही, नक्कीच सरकार पावलं त्या ठिकाणी उचलेल, सरकारला उचलावी लागतील, कारण अशा घटना वारंवार होत आहेत. मग याच्यामध्ये टेक्निकल बिघाड आहे का, दुर्लक्ष आहे का, इतर तांत्रिक काही गोष्टी आहेत का, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी नक्कीच सरकार विचार करेल आणि संबंधितांना योग्य त्या सूचना देत कारवाई त्या ठिकाणी सरकार करेल. तशा प्रकारची यंत्रणा उभी सरकार करायला लावेल. काही प्रवाशांना सुद्धा आपण संदेश देणार का? नाही, प्रवाशांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे ना. प्रवासी काय करणार? प्रवासी काय सगळे चॉपर असतील, विमानं असतील, ते काय चेक करणारे त्यांच्याकडे सक्षम यंत्रणा नाही ना, की असा कुठलाही प्रवासी विमान योग्य आहे का अयोग्य आहे का. परंतु त्याच्यावर काहीतरी सिस्टीम उभी करण्याची आवश्यकता आहे आणि ते सरकारनं किंवा संबंधित कंपन्यांनी गांभीर्य. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रदीप, कोणत्या कंपनीचं विमान होतं, नेमकं त्या ठिकाणी काय घडलेलं आहे, किती जण या विमानामध्ये होती? आपण पाहतो की विमानामध्ये किती जण आहेत त्याची आतापर्यंत माहिती जी आहे ती मिळू शकलेली नाही. मात्र आपण बारामती आपल्याला माहिती आहे की विमानतळावरती जे शिकाऊ विमान आहेत त्यांचं प्रशिक्षण जे आहे ते त्यांना विमानतळावरती दिलं जातं आणि हे शिकाऊ विमान जे आहे ते पडलेलं आहे. मात्र विमानामध्ये किती जण होते याची कल्पना जी आहे ती आतापर्यंत मिळू शकलेली नाही. मात्र सध्या संबंधित प्रशासन जे आहे ते घटनास्थळावरती पोहोचतंय. आपल्याला याआधी माहिती आहे की बारामती तालुक्यामध्ये सुद्धा अनेक वेळा ही अशी शिकाऊ विमानं जी आहेत ते पडलेली आहेत. मात्र या विमानामध्ये नक्की कोण कोण होतं त्याची अद्यापपर्यंत माहिती जी आहे ती मिळू शकलेली नाही. संबंधित प्रशासनाकडून याची माहिती जी आहे ती थोड्या वेळात मिळेल. मात्र आपण पाहतो की ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. याआधी सुद्धा अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या. मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की बारामतीमध्ये अजित पवारांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालेलं होतं. त्यानंतर बारामती विमानतळावरती उपाययोजना करण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी जी आहे ती सुद्धा करण्यात येत होती. मात्र हे संबंधित विमान जे आहेत नक्की कोणत्या कंपनीचं होतं त्याची अद्यापपर्यंत माहिती मिळू शकलेली नाही किंवा विमानामध्ये किती जण होते याची माहिती जी आहे ती अद्यापपर्यंत अजून पोहोचलेली नाही. संबंधित प्रशासनाकडून अधिकृत माहिती जी आहे ती थोड्या वेळामध्ये दिली जाईल. मात्र आपण पाहतो की विमान कोसळण्याची घटना जी आहे ती आपल्याला सध्या पाहायला मिळते. प्रदीप, जर एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी म्हटलं तर मे महिन्यामध्ये सुद्धा सकाळच्या सुमारास म्हणजे जवळपास 8:30-9 वाजण्याच्या सुमारास रेड ब्लड एव्हिएशन कंपनीचं एक प्रशिक्षण विमान म्हणजे ट्रेनी एअरक्राफ्ट हे गोजूबावी गावाजवळ शेतामध्ये कोसळलेलं होतं. ती दुर्घटना, त्याच्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे या सातत्यानं घडत असलेल्या विमान दुर्घटना म्हणजे हे शिकाऊ विमान दुर्घटना हे अतिशय चिंतेची बाब म्हणावी लागेल. नक्कीच आपण पाहतोय की कदाचित याच्यामुळे मोठी दुर्घटना जी आहे ती सुद्धा होऊ शकते. याआधी आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा जवळपास गेल्या वर्षभरामध्ये 2 वेळा शिकाऊ विमानं जे आहे ते बारामती तालुक्यामध्ये अनेक आहे. मात्र त्याच्यामध्ये पायलट असतील किंवा मग विमानामधले एअरक्राफ्ट कर्मचारी असतील ते जखमी झाल्याची माहिती होती. मात्र कदाचित या विमान दुर्घटनेमुळे सुद्धा ज्या गावामध्ये किंवा ज्या परिसरामध्ये हे विमान पडतं त्या ठिकाणी दुर्घटना जी आहे ती घडू शकते. मात्र याआधी आपल्याला माहिती आहे की ज्या बारामती एअरपोर्टवरती शिकाऊ विमानांचं प्रशिक्षण करणारी कंपनी आहे त्या कंपनीचं विमान जे आहे ते मे महिन्यामध्ये कोसळलेलं होतं. त्यानंतर आपण पाहतो की दुसरी घटना आपल्याला पाहायला मिळते. आता विमान दुर्घटना झाल्यानंतर याच्यामध्ये आतमध्ये असलेले शिकाऊ प्रशिक्षणार्थी कर्मचारी जे आहेत त्यांच्या संदर्भानं माहिती जी आहे ती अजूनपर्यंत मिळू शकलेली नाही. मात्र सध्या आपण पाहतो की विमान कोसळण्याची दुर्घटना आपल्याला पाहायला मिळते. थोड्या वेळामध्ये अधिकृत माहिती जी आहे ती दिली जाईल. मात्र पण याआधी आपल्याला माहिती आहे की बारामतीमध्ये तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास 2 वेळा ही शिकाऊ विमान जे आहे ते पडल्याची घटना घडलेली होती. तीच घटना आपल्याला पुन्हा पाहायला मिळते. प्रदीप, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तर बारामतीमध्ये प्रशिक्षण विमानाचा अपघात झालेला आहे त्या संदर्भातले अधिक तपशील आपण सातत्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र सध्या मोबाईल कॅमेरामध्ये एकानं हा चित्रित केलेला व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे. या ठिकाणी यंत्रणा ज्या आहेत काही यंत्रणा या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. नेमकं अपघाताचं कारण काय कारण याच्यामध्ये होतं हे पाहणं महत्वाचं असेल. त्या संदर्भातली माहिती काही वेळात स्पष्ट होईल अशी आपण अपेक्षा करूया. निश्चितच अगदी काही वेळापूर्वीचीच ही दृश्य म्हणावी लागतील. बारामतीमध्ये प्रशिक्षण विमानाचा अपघात झालेला आहे. या विमानामध्ये नेमके किती जण होते या संदर्भात अजून तरी कोणतीच अधिकृत स्पष्टता समोर आलेली नाहीये. मात्र स्थानिक प्रशासन त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतंय. काही व्यक्ती त्या ठिकाणी आपण उपस्थित असल्याचं बघू शकतोय. तांत्रिक काही मुद्दे या ठिकाणी होते का, तांत्रिक अडचणी काही आलेल्या होत्या का, चूक नेमकी कुणाची
या संदर्भातली कारण मीमांसा जी आहे ती केली जाईल, मात्र यंत्रणांकडून काही चूक या ठिकाणी झालेली आहे का, या संदर्भातली माहिती देखील समोर येणं फार गरजेचं आहे. याच वर्षी जर आपण पाहिलं तर बारामतीमध्ये जी सर्वात मोठी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये आपण अजित पवारांना गमावलं आणि मे महिन्यामध्ये सुद्धा असंच एक शिकाऊ विमान जे आहे ते दुर्घटनाग्रस्त झालेलं होतं आणि त्याचं स्थळ हे देखील बारामती विमानतळाच्या जवळ होतं. मात्र ते जे ठिकाण होतं ते एका शेतामध्ये त्या ठिकाणी विमान कोसळलेलं होतं आणि आता सुद्धा पुन्हा एकदा तशीच घटना घडलेली आहे. तर बारामतीमध्ये प्रशिक्षण विमानाचा अपघात झालेला आहे आणि आता जी दुसरी माहिती हाती येतेय, एक अपडेट्स आपल्या समोर येत आहेत ते आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. वर्षा, विमान लँड होत असताना रनवेवरून हे विमान घसरलं आणि त्यामुळे हा अपघात झाला अशी सध्याची माहिती मिळते. सध्याचे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय. लँडिंगच्या वेळेला विमान जे आहे ते रनवेवरून घसरलं अशी सूत्रांची माहिती आहे. निश्चितच. आता हा रनवे नेमका कोणत्या साईडचा होता किंवा मग कोणता परिसर आहे विमानतळाचा हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे.